मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। तिसरा दिवसाचं उपोषण संपल्यानंतर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते रात्री विश्रांतीसाठी अनेक पार्किंगच्या परिसरामध्ये थांबले होते। मी सध्या उभा आहे डॉकयार्ड रोड परिसरात आणि या ठिकाणी मराठा आंदोलनकर्त्यांसाठी पोलिसांनी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। ईस्टर्न फ्रीवे या फ्रीवेच्या खाली ही पूर्णपणे पार्किंग लावण्यात आली होती। काल तिसऱ्या दिवसाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक मराठा आंदोलनकर्ते जे आहेत ते या पार्किंगमध्ये येऊन या ठिकाणी विश्रांती केलेली आहेत। मोठमोठे ट्रक असतील, त्यांचे टेम्पो असतील, या टेम्पोमध्येच आपण रात्र काढून या ठिकाणी विश्रांती केल्यानंतर आज पहाटे पुन्हा एकदा याच रस्त्यावरती आंघोळ करत पहाटेचा नाश्ता करत पुन्हा एकदा आझाद मैदानच्या दिशेने जाण्याची तयारी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलनकर्त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या पार्किंगला लागलेल्या दिसून येत आहेत। एकंदरीत मुंबई आझाद मैदान परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईच्या आसपासच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या आंदोलनकर्त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या पार्किंग करण्यात यावा याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली होती। डॉकयार्ड रोड या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या गाड्या आहेत ते या ठिकाणी पार्क केलेल्या दिसून येत आहेत। गाड्यांवरतीच आपल्या टेम्पोमध्ये आणि ट्रकमध्ये अजूनही काही कार्यकर्ते जे आहेत ते झोपलेले या ठिकाणी दिसून येत आहेत। तर काही कार्यकर्ते तयारी करून या ठिकाणी नाश्ता करत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणहून मुंबई आझाद मैदानच्या दिशेला जात असल्याचं चित्र देखील या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आज सकाळपासून पुन्हा एकदा मराठी कार्यकर्त्यांचा आंदोलनकर्त्यांचा रोज जो तो पाहायला मिळत आहेत। सकाळीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत या ठिकाणहून शेकडो जे कार्यकर्ते आहेत आंदोलनकर्ते आहेत जे आहेत ते मुंबई आझाद मैदानच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत। मात्र पार्किंगमध्येच आपल्या गाड्या या ठिकाणी लावल्या असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताफा जो आहे तो आझाद मैदानच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन सुभाषसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।